मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं संकट जाणवू लागलंय। गाव आणि वस्त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय, तर या विभागातील मध्यम आणि लघु अशा 877 प्रकल्पांमध्ये केवळ 38.67% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये 4 महिन्यांमध्ये 625 कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी झाली आहे। यामधून बाजार समितीला जवळपास 6 कोटी 25 लाख रुपयांचा सेस तर अडत्यांना 37 कोटी रुपयांचा नफा झाला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। पपईला योग्य दर मिळत नसल्यामुळे पपईची तोडणी बंद करण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत। भाजीपाल्यांना दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। नंदुरबार बाजार समितीकडून स्वतंत्र कांदा बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। नंदुरबार आणि नवापूर बाजार समितीच्या वतीने कांद्याची खरेदी सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे। मागील आठवड्यामध्ये 10,000च्या वर गेलेले तुरीचे दर हे 2 दिवसांच्या सुट्टीच्या नंतर काल पुन्हा एकदा घसरले। अवघ्या 3 दिवसांमध्ये तब्बल 500 रुपयांची या दरांमध्ये घसरण झाली आहे। वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला 9,500 रुपये कमाल दर मिळतोय। धुळे बाजारपेठेमध्ये मिरची विक्रीमधून विक्रमी उलाढाल होती आहे। 2,100 गोणी इतकी मिरचीची आवक वाढली आहे। सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर सुकलेल्या मिरच्यांना मिळाला आहे। जळगावामध्ये कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। न्यायालयाने आदेश देऊन देखील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याचा आरोप होतोय। जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलनावरती ठाम राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये धुनकवड इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापनं आक्रमक पवित्रा घेतलाय। धारूर धुनकवड मार्गावरती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधून 29 कट्टे सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलाय। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारा सालगडीच हा गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचं तपासामधून समोर आलंय। त्याच्याकडून 64,000 रुपयांचं सोयाबीन जप्त झालंय। धुळे जिल्हा लंपी मुक्त झाल्याच्या नंतर जनावरांची पुन्हा एकदा खरेदी विक्री सुरू झालेली दिसते। मात्र बैल बाजारामध्ये मंदीचं सावट निर्माण झालंय। विक्रीसाठी येणाऱ्या बैलांची संख्या कमी झाली आहे, तर बैलांचे दर सुद्धा गडगडलेले बघायला मिळत आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये लंपी आजाराच्या नंतर आता लाळ खुरकत या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय। यामुळे जनावरांचं लसीकरण करण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलंय। गेल्या काही दिवसांपासून जालन्यामध्ये थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढलाय। वातावरणामध्ये चांगलाच गारठा निर्माण झालाय, त्यामुळे नागरिक सध्या शेकोट्यांचा आधार घेत आहेत। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती या सर्वोच्च न्यायालयामध्ये फैसला होणार आहे। आरक्षणावरती सुनावणी घ्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेण्यात येईल। 13 ऑक्टोबरला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली होती। मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा मोर्चा आणि पायी दिंडी आज पुणे शहरामध्ये धडकणार आहे। वाघोले इथून मोर्चासाठी प्रारंभ होणार असून येरवडा, शास्त्रीनगर, औंध मार्गे हा मोर्चा लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होईल। जरांगेंच्या मागणीनुसार मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास मुंबईकडे कूच करू असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिला आहे। मनोज जरांगेंच्या पायी दिंडीच्या विरोधातील गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रेवती मोहित यांनी सुनावणीला नकार दिल्याच्या नंतर मुंबई हायकोर्टातील दुसऱ्या खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे। मनोज जरांगेंचा मोर्चा आज पुण्याच्या मावळमध्ये दाखल होईल। यासाठी तहसीलसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। दरम्यान जरांगेंच्या स्वागतासाठी जागोजागी फलक सुद्धा लावण्यात आले आहेत। मावळमध्ये आंदोलक मनोज जरांगेंच्या पदयात्रेमध्ये सामील झालेल्या मराठा आंदोलकांसाठी मुक्कामाची खास अशी व्यवस्था करण्यात आली आहे। 200 एकर जागेवरती मराठा आंदोलकांची व्यवस्था करण्यात आली आहे। गुजरातमध्ये भरघोस उत्पादन झाल्यामुळे जिऱ्याचे दर 50% घसरले। गेल्या ऑक्टोबरमध्ये 600 रुपये प्रति किलो दरानं विकलं गेलेलं जिरं आता 300 रुपयांपर्यंत खाली आलंय। हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या आझाद मैदानावरील मराठा समाजाच्या आंदोलनाला अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे। जरांगेंचा पायी मोर्चा हा मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले, मात्र तरीही आझाद मैदानावरती मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही आहे। राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येते, तर आदिवासी जिल्ह्यातील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर भरण्यात येतील। अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य सत्र 1 या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे। परीक्षेला देशभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर राज्यामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे।
सीबीएसईने घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल डिजी लॉकरवरती अपलोड करण्याचा निर्णय घेतला गेलाय। कागद, झाडं आणि पाणी यासारख्या मौल्यवान संसाधनांची बचत करण्यासाठी हा निर्णय झालाय। राज्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा असलेली 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरताना दिसते। त्यामुळे या रुग्णवाहिकांमध्ये दुपटीने वाढ होणार आहे। नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश झालेला आहे। देशातील औषध कंपनी आणि आरोग्य सेवा व्यवसायामध्ये दुहेरी अंकाची वाढ झाली आहे। रुग्णालयांच्या महसुलामध्ये 13% वाढ तर निव्वळ नफा 37% वरती नोंदवला गेल्यामुळे वैद्यकीय उपचार महाग होण्याची शक्यता आहे। वर्ध्यामध्ये 12 वर्षीय बालकाला नरबळी देण्याची खळबळजनक घटना घडली आहे। बालकाला पूजा करायला लावून विहिरीमध्ये ढकलण्यात आलं। या बालकाला बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे। माढा मतदारसंघामध्ये भाजप आणि अजित पवार गटाचा वाद आता टिपेला पोहोचलाय। सध्या माढ्याचे खासदार आमदारांचे पीए झालेले आहेत असा टोला रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांना लगावलाय। मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतलाय। सर्वेक्षणाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। या महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत। आमदार महेश शिंदे यांची निवड झाल्याच्या नंतर कोरेगाव मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळण्यात आला आणि त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय। अनिल जगताप यांची बीडच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झालेली आहे। अलीकडेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। अमरावतीमधल्या विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिरम यात्रेला सुरुवात झाली आहे। यामध्ये आयोजित शंकरपटामध्ये बच्चू कडूंनी स्वतः बैलजोडी हाती घेतली आणि शंकरपटामध्ये सहभाग घेतला आणि अवघ्या 8 सेकंदामध्ये पल्ला गाठलाय। धुळ्याच्या पांझरा नदीपात्रामध्ये अयोध्या इथल्या राम मंदिराची प्रतिकृती साकारली गेली आहे। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी पांझरा नदीकाठावरती गर्दी केलेली बघायला मिळाली। बुलडाण्यामध्ये सफाई कामगार महिलांनी 501 दिवे लावून जय श्रीराम नाव साकारलंय। यावेळी रुद्र ढोलताशा पथकानं महिलांचा सन्मान करत प्रभू रामचंद्रांना अभिवादन केलंय।